आपण साताऱ्यामध्ये लिंब गावात आलो आहे। सातारा हायवेपासून 3 किलोमीटर अंतर आहे। तर आपण इथे 12 मोटाची विहीर पाहणार आहोत। माझ्या मागे तुम्हाला ती विहीर दिसते, तर त्याला ती पूर्ण एक्सप्लोअर करूया। बारा मोटाची विहीर 310 फूट खोल आणि 50 फूट रुंद आहे। इकडे 6 मोठ आणि तिकडे 6 मोठ, याला मोठ बोलत आहे। त्यामुळे 12 मोठाची विहीर बोलत असतील। हे 12 मोठ आहे। सातारा हायवे पासून 3 किलोमीटर अंतरावर ही 12 मोटाची विहीर आहे। या साईडला पण शिड्या आहेत खालती उतरायला, तल नाही दिसत। आणि या इथून शिड्या आहेत वर जायला। वर जायला इथून पायऱ्या आहेत आणि खूप अंधार पडला आहे, त्याच्यामुळे पायऱ्या दिसत नाही आपल्याला। आणि वरती आपण चाललो आहे, ते पण गाईडचा आवाज येतोय म्हणून। गाईडच्या आवाजामुळे आपण रस्ता शोधत वर जातोय, कारण की एवढ्या अंधारामध्ये आपल्याला रस्ता पण दिसत। जायची याला थारोळ म्हणतात। रक्ताचा थारोळ शब्द ऐकला असेल ते हे थारोळ। बैल मागं आले की पिशवी परत खाली जाणार। ह्याच्यात मोठ हा शब्द येत नाही, तर मोठ बांधणे म्हणजे सगळ्यांचं एकत्रीकरण करणे। एकूण स्ट्रक्चर म्हणजे मोठ, ही एका मोठीची जागा, ही दुसरा, ही तिसरा, या तिन्हींचं पाणी काढून असं दिलेलं आहे। इकडं 3 मोठांची जागा आहे, ते पाणी तिकडं समोर 3 आहे, म्हणजे मुख्य विजेला 9 मोठांच्या जागा आहेत। पलीकडं 6 आहे, 9 आणि 6 15 होत आहे। प्रत्यक्षात चालू होत्या 12, 3 मोठांची जागा स्टँड बाय किंवा राखीव असायची। प्रत्यक्षात चालायच्या 12 म्हणून हिला 12 मोठीची विहीर असं नाव पडलेलं आहे।
हे बघा याच्या चारी पायाखाली हत्ती आहेत, त्याच्या चारी पायाखाली हत्ती आहेत. ही झेपवणारी आहे इकडची दोन. तिथं या, हे छत्रपतींचं सिंहासन आहे. दुसरा मार्ग हा बाहेर निघण्याचा गॅलरीतून. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पर्यंत एन्जॉय करा आपली नेक्स्ट व्हिडिओ. जय शिवराय, जय शंभूराजे.